गुड मॉर्निंग स्टुडंट्स. लास्ट व्हिडिओमध्ये आपण रिलेशन बिटवीन सरफेस एनर्जी अँड सरफेस टेन्शन स्टडी केलं होतं. सरफेस टेन्शन आपण पाहतो 2-3 दिवसापासून. आता सरफेस टेन्शनच्या नंतर इन्वॉल्ड असणारा जो पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे. आज आपल्याला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, त्याच्यामध्ये इन्वॉल्ड असणार डिफरंट फोर्सेस आणि शेप ऑफ फ्री सरफेस ऑफ लिक्विड ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट, ते आपण आज स्टडी करणार आहोत. बघा, आपण स्टार्ट करू अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. याच्यामध्ये काय आहे आपल्याला माहिती आहे की वेन लिक्विड सरफेस कम्स इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड सरफेस इट फॉर्म्स अ मेनिस्कस विच कॅन बी आयदर कॉन्वेक्स ऑर कॉन्केव्ह. मेनिस्कस कशाला म्हणायचं हे अगोदर आपण समजून घेऊ. ज्यावेळेस तुम्ही ग्लासमध्ये पाणी घेता, काचेचा ग्लास आहे, काचेच्या ग्लासमध्ये ज्यावेळेस तुम्ही पाणी घेता त्यावेळेस तुम्हाला समजा तुम्ही इथपर्यंत पाणी भरलेलं आहे, तर इथं तुम्हाला एक चमक असणारी एक सर्क्युलर लेअर तुम्हाला पाहायला मिळते, बरोबर. ज्याला आपण सरफेस फिल्म असं म्हणतो. यालाच म्हणतो आपण थोडक्यात मेनिस्कस. किंवा कुठल्याही कंटेनरमध्ये ज्यावेळेस आपण लिक्विड घेतो, लिक्विड घेतल्याच्या नंतर त्या लिक्विडला जो शेप मिळतो, तर त्या लिक्विडची जो फ्री सरफेस आहे त्या फ्री सरफेसची एज म्हणजे काय आहे, मेनिस्कस आहे, बरोबर. त्याला म्हणायचं मेनिस्कस. मी तुम्हाला काय सांगितलं, ज्यावेळेस सॉलिड सरफेस किंवा कुठलाही सॉलिड सबस्टन्स हा लिक्विडच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो त्यावेळेस ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट, ज्या ठिकाणी सॉलिड आणि लिक्विड एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेले आहेत त्या ठिकाणी एक प्रकारचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट तयार होतो. तो कसा असतो, कसा डिफाईन करायचं ते आपण बघू. बघा, आता अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे नेमकं कशाला म्हणायचं. समजा फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला दिलं की एक क्यूब आहे, काचेचा क्यूब आहे. काचेचा क्यूब आपण पाण्यामध्ये अर्धवट बुडवला तर तुम्हाला तिथं काय दिसेल, त्या काचेचा क्यूब हा कसा असतो, सर्क्युलर असतो, स्क्वेअर असतो, बरोबर आहे. तर त्याचा जो मेनिस्कस येणार आहे किंवा त्याचा जो पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट येणार आहे हा पूर्ण म्हणजे चारी बाजूनं असेल, बरोबर आहे. ज्या पॉईंटला त्या काचेचा जो ब्लॉक आहे त्या प्रत्येक पॉईंटला जिथं लिक्विड कॉन्टॅक्टमध्ये आलेलं आहे त्या ठिकाणी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट फॉर्म होतो. मग अँगल ऑफ कॉन्टॅक्ट फॉर्म होत असताना लिक्विड कुठल्या पद्धतीचं वापरले आणि सॉलिड कुठला आहे याच्यावर तुमच्या अँगल ऑफ कॉन्टॅक्टची व्हॅल्यू डिपेंड आहे. म्हणजे तुम्ही पेअर कुठली यूज केलेली आहे, लिक्विड आणि सॉलिडची, त्याच्यावरून तुमचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा ठरत असतो. मग अँगल ऑफ कॉन्टॅक्ट नेमकं कसा मेजर करायचा किंवा त्याला आपण कसं डिफाईन करतो, तर आपण ची डेफिनेशन सरळ सांगितली आहे. इट इज डिफाईन्ड ॲज द अँगल बिटवीन टँजंट्स ड्रॉन टू द फ्री सरफेस ऑफ लिक्विड. अँगल आहे, कुणामधला अँगल आहे, तर समजा हा सॉलिड आहे, बरोबर आहे. हा सॉलिड सरफेस आहे. हा सॉलिड सरफेस एका लिक्विडमध्ये डीप केला आहे, त्याच्यामुळं त्या ठिकाणी लिक्विडचा जो सरफेस आहे तो अशा पद्धतीने तुम्हाला पाहायला मिळाला. तुम्ही जर पाहिलं व्यवस्थित तर आपण याच्या अगोदर इंटरमॉलिक्युलर फोर्सेस स्टडी केलेला आहे. इंटरमॉलिक्युलर फोर्सेसमध्ये आपण अधेझिव्ह आणि कोहेझिव्ह आणि अधेझिव्ह हे दोन्ही प्रकारचे फोर्सेस आपण स्टडी केलेले आहेत. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्यावेळेस दोन डिफरंट सबस्टन्सेस एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात त्यावेळेस त्यांच्या दोन मॉलिक्युल्समध्ये असणारा जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्याला म्हणतो आपण अधेझिव्ह फोर्स, बरोबर आहे. तसं या ठिकाणी समजा हा ग्लास आहे आणि हे पाणी आहे, बरोबर आहे. हे ग्लास मीडियम आहे किंवा हा एक सबस्टन्स आहे ग्लास आणि हे एक सबस्टन्स आहे वॉटर. याचा एक मॉलिक्यूल आहे, याचा एक मॉलिक्यूल आहे. हे दोन्ही मॉलिक्युल्स एकमेकाच्या स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्समध्ये आल्याच्यानंतर स्वतःचा एकमेकावरती इंटरमॉलिक्युलर फोर्स, ज्याला आपण अधेझिव्ह फोर्स असं म्हणतो, ते एक्झर्ट करतील. आणि त्या अधेझिव्ह फोर्समुळं आपल्याला माहीत आहे सॉलिड मॉलिक्युल्समधला अधेझिव्ह फोर्स हा स्ट्रॉंगर असतो ॲज कम्पेअर्ड टू लिक्विड अँड एअर मॉलिक्युल्स, बरोबर आहे. त्याच्यामुळं याचा फोर्स स्ट्रॉंग आहे. हा त्या लिक्विड मॉलिक्युल्स स्वतःकडे काय करेल, अट्रॅक्ट करेल. त्याच्यामुळं काय होईल, इथं जो पाण्याचा शेप आहे, इथं जो वॉटरचा शेप आहे हा कसा आहे, कॉन्केव्ह आहे. कसा आहे, कॉन्केव्ह अपवर्ड आहे, बरोबर आहे. याला म्हणायचं कॉन्वेक्स. आपण जर तुम्हाला कॉन्केव्ह आणि कॉन्वेक्स समजून घ्या अगोदर. याला म्हणायचं ही वरची जी साईड असते याला म्हणायचं कॉन्केव्ह आणि खालची जी असते त्याला म्हणायचं कॉन्वेक्स. मग आता या ठिकाणी हे कॉन्केव्ह सरफेस आहे, परंतु कसा, कॉन्केव्ह अपवर्ड आहे. हे असं कशामुळं पाणी इकडे अट्रॅक्ट झालं, कारण या ठिकाणी इथं असणारे जे सॉलिड मॉलिक्युल्स आहेत त्या सॉलिड मॉलिक्युल्सनं इथल्या लिक्विड मॉलिक्युल्सवरती स्ट्रॉंग अधेझिव्ह फोर्स एक्झर्ट केला, त्यामुळे या ठिकाणचा सरफेस अशा पद्धतीनं तयार झाला. मग आता इथं आपल्याला दिसतंय की पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट कुठं आहे, इथं आहे. याला आपण समजा ए नाव दिलं. इथं एक मॉलिक्यूल आहे, ए नाव दिलं आपण. या ठिकाणी जर आपण डिस्कशन केलं, या ठिकाणाहून जर समजा आपल्याला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट मेजर करायचं असेल,
अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कुठून मेजर करतात तर पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टपासून, बरोबर आहे. एवढं तर आपल्याला माहीत असायला पाहिजे. हा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे ज्या ठिकाणी सॉलिड सरफेस आणि लिक्विड सरफेस एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेले आहेत. मग आता मी डेफिनेशन तुम्हाला काय सांगत होतो तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज डिफाईन्ड ॲज द अँगल बिटवीन, अँगल आहे दोघांमधला, कोणाकोणामधला तर एक आहे टँजंट ड्रॉन टू द फ्री सरफेस ऑफ लिक्विड. हो का, हा तुमचा लिक्विडचा फ्री सरफेस आहे. हा काय आहे लिक्विडचा फ्री सरफेस, इथला मी या ठिकाणी काढलेला आहे. याला काढलेली टँजंट अशा पद्धतीनं, जसं आपण समजा हा सर्कल आहे, सर्कलला टँजंट मला या पॉईंटला काढायची आहे. तर कसं काढणार आपण, रेडियस आहे, या पॉईंटला मला टँजंट काढायची, मी अशी काढणार, बरोबर आहे. मला समजा या ठिकाणी टँजंट काढायची असेल तर मी अशी काढणार, या ठिकाणी काढायची असेल तर अशी काढणार, या ठिकाणी असेल तर अशी काढणार. म्हणजे याचा अर्थ आपण टँजंट सर्क्युलर किंवा कर्व्ड शेपला टँजंट ड्रॉ करत असताना कशी करतो तर त्याला ती कशी आली पाहिजे, परपेंडिक्युलर आली पाहिजे, बरोबर आहे. आता या ठिकाणी ही जी टँजंट आपण ड्रॉ केली ती या पद्धतीनं आली. मग त्यांनी काय सांगितलं, अँगल आहे, कोणाकोणामधला अँगल आहे तर एक टँजंट ड्रॉन टू द फ्री सरफेस ऑफ लिक्विड अँड, आणि कोणामधला आहे तर सरफेस ऑफ सॉलिड ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. हा तुमचा सॉलिडचा सरफेस, हा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट, ह्या सॉलिडचा सरफेस आणि ही ड्रॉ केली टँजंट, या दोघांच्या मधला अँगल जो कुठं मेजर केला आहे, मेजर्ड इनसाइड द लिक्विड. बाहेरच्या बाजूच्या अँगलचं आपल्याला काय घेणं देणं नाही, इकडलं नाही. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे कुठला असतो तर टँजंट ड्रॉन टू द फ्री सरफेस ऑफ लिक्विड अँड सरफेस ऑफ सॉलिड मेजर्ड इनसाइड द लिक्विड. म्हणजे लिक्विडच्या आतमध्ये मेजर केलेला जो अँगल असतो याला म्हणायचं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. मग असे डिफरंट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट्स आहेत. ज्यावेळेस आपण डिफरंट पेअर चॉईस करतो लिक्विड आणि सॉलिडची, त्यावेळेस येणारे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 0 कधी येतो, ॲक्यूट कधी येतो, ऑब्ट्यूस कधी येतो ते आपण ठरवणार आहोत किंवा ते आपण याच्या पुढे पाहणार आहोत. आता याच्यामध्ये त्यांनी आपल्याला 2 डायग्राम दिलेले आहेत. त्या 2 डायग्राममध्ये जर आपण पाहिलं तर त्यांनी काय सांगितलं की वेन द लिक्विड फॉर्म्स कॉन्केव्ह मेनिस्कस देन द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज ॲक्यूट. आपल्याला 2 गोष्टी माहीत असल्या पाहिजेत. सगळ्यात पहिली मी तुम्हाला आता सांगितली की ज्यावेळेस लिक्विड आणि सॉलिड एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्याच्या नंतर कॉन्केव्ह मेनिस्कस तयार होत असेल तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा ॲक्यूट असतो, म्हणजे लघुकोन असतो, 90पेक्षा कमी असतो. म्हणजे कसा, आता या ठिकाणी जर पाहिलं आपण तर इथं एक हे कंटेनर आहे, याच्यामध्ये आपण एक प्रकारचं लिक्विड घेतलेलं आहे, बरोबर आहे. आणि ज्या याच्यामध्ये मी एक कॅपिलरी ट्यूब किंवा एक ट्यूब आहे, ते आपण काय केलं आहे, ग्लास ट्यूब आपण याच्यामध्ये डीप केलेली आहे, बरोबर आहे. हे लिक्विड समजा इथपर्यंत आहे, अशा पद्धतीनं या लिक्विडमध्ये आपण ते काय केलं, डीप केलेली आहे. त्यावेळेस लिक्विड आपल्याला माहीत आहे ड्यू टू कॅपिलरी ॲक्शन, याच्यामधलाच पार्ट आहे तो आपल्याला नंतर बघायचा आहे. पाणी किंवा ते लिक्विड वरपर्यंत जाईल आणि इथं जो तयार होणारा जो मेनिस्कस आहे तो अशा पद्धतीनं असेल. ज्यावेळेस मग इथं काय सांगितलं, जर समजा इथला जो मेनिस्कस आहे हा अशा पद्धतीनं कॉन्केव्ह जर तयार झाला तर या ठिकाणचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा ॲक्यूट असतो. म्हणजे इथं पण टँजंट अशा पद्धतीने येईल की टँजंट ड्रॉ केली तुम्ही, बरोबर आहे. ही टँजंट आहे, हा काय आहे सरफेस ऑफ सॉलिड आहे. या दोघांच्या मधला अँगल जर मेजर केला तर तो नक्कीच कसा येईल, 90पेक्षा कमी. कारण 90 अँगल कुठं असेल, या डायरेक्शनला. हा झाला 90 आणि हा काय झाला 90पेक्षा कमी, म्हणजे ॲक्यूट अँगल. याचा अर्थ आपण काय समजू शकतो, ज्यावेळेस इथला जो फ्री सरफेस आहे याचा मेनिस्कस जो आहे तो कॉन्केव्ह जर असेल तर त्या ठिकाणचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा कसा असतो, ॲक्यूट असतो. आता याच्यानंतर एज एक्झाम्पल जर तुम्हाला द्यायचं झालं तर कुठलं आहे, फॉर एक्झाम्पल वॉटर ग्लास इंटरफेस. वॉटर आणि ग्लास हे जर 2 आपण समजा पेअर चॉईस केली, वॉटर लिक्विड आणि ग्लास म्हणजे सॉलिड आहे, या दोघांच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी फॉर्म होणारा जो मेनिस्कस आहे तो असतो कॉन्केव्ह. त्यामुळं 2 या पेअरच्या बाबतीमध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा ॲक्यूट असतो, हे आपल्याला माहीत असलं पाहिजे इन केस ऑफ वॉटर अँड ग्लास, बरोबर आहे. ग्लास ज्यावेळेस आपण प्लेन ग्लास आहे, प्लेन ग्लास आणि प्युअर वॉटर हे नंतर आपण पाहणार आहोत. परंतु जनरली फक्त आपण एक कुठल्याही प्रकारचा ग्लास आणि वॉटर जर आपण एकमेकामध्ये डीप केले, एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये आणले तर त्या ठिकाणचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा ॲक्यूट असतो, बरोबर आहे. आता याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे अनदर वन. याच्यानंतर नेक्स्ट आणखीन एक आहे, काय म्हणू शकतो आपण, ज्यावेळेस सॉलिड आणि लिक्विड एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये येत असतील आणि जर समजा जो पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे त्यावेळेस फॉर्म होणारा जो मेनिस्कस आहे तो जर समजा कॉन्वेक्स असेल तर त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा कसा आहे, ऑब्ट्यूस आहे. कसा आहे, ऑब्ट्यूस. आता फॉर एक्झाम्पल समजा या ठिकाणी आपण काय घेतलं, मर्क्युरी
आणि ग्लास ही एक पेअर चॉईस केली आपण. याच्यामध्ये पूर्ण हा मर्क्युरी आहे. मर्क्युरी ड्यू टू कॅपिलरी ॲक्शन वरपर्यंत जाईल इथपर्यंत, आणि इथला जो मेनिस्कस तयार होणार आहे तो अशा पद्धतीनं तयार होईल. कारण आपल्याला माहीत आहे की इन केस ऑफ मर्क्युरी त्यांचा जो कोहेसिव्ह फोर्स आहे हा कसा आहे, व्हेरी स्ट्रॉंग किंवा स्ट्रॉंग आहे ॲज कम्पेअर्ड टू अदर जी फोर्स एक्झर्टेड बाय ग्लास मॉलिक्युल्स. ग्लास मॉलिक्युल्सनी त्या मर्क्युरीच्या मॉलिक्युलवरती एक्झर्ट केलेला जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्याच्यापेक्षा जास्त त्या 2 मर्क्युरी मॉलिक्युल्समधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. त्याच्यामुळं मर्क्युरी हा कधीच कुठल्या सबस्टन्सला चिटकत नाही. तुम्ही मर्क्युरी जर हातावर घेतलात आणि हातावरून जर खाली टाकलात तर त्याचा एकही ड्रॉप तुमच्या हाताला चिटकत नाही. किंवा मर्क्युरी कसा जरी सांडलेला असेल, समजा फर्शवर सांडलेला असेल किंवा कशावरही सांडू द्या, मर्क्युरी तुम्ही ॲज इट इज पूर्णच्या पूर्ण कसलाही खराब न होता तुम्ही त्या मर्क्युरीला कुठल्याही कंटेनरमध्ये भरू शकता. त्याचं कारण काय आहे, कारण मर्क्युरीच्या 2 मॉलिक्युल्समधला जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे हा अदर सॉलिड मॉलिक्युल्सनी एक्झर्ट केलेल्या फोर्स ऑफ अट्रॅक्शनपेक्षा कसा आहे, स्ट्रॉंग आहे. त्याच्यामुळं मर्क्युरीचे मॉलिक्युल्स ग्लासकडे अट्रॅक्ट होत नाही. जसं इथं आपण पाहिलं की हे ग्लासकडे अट्रॅक्ट होत आहेत, बरोबर आहे. तसं मर्क्युरी मॉलिक्युल्सच्या बाबतीमध्ये असं होईल. मर्क्युरी मॉलिक्युल्स हे दूर जातील कशापासून, ग्लास सरफेसपासून. मग आता या ठिकाणचा जो पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे हा कसा असेल, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा कसा असेल, तर याला आपण काय केलं, या ठिकाणी ही टँजंट ड्रॉ केली, बरोबर आहे. हा तुमचा फ्री सरफेस ऑफ सॉलिड आहे. या दोघांच्या मधला अँगल जर पाहिला तर हा कसा आहे, 90पेक्षा मोठा आहे. म्हणजे याचा अर्थ विशाल कोन आहे किंवा ऑब्ट्यूस आहे. कळालं. आता या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा कुठल्या कुठल्या फॅक्टर्सवर डिपेंड आहे, तर एक आहे म्हणजे कोहेसिव्ह फोर्स एक्झर्टेड बाय लिक्विड मॉलिक्युल्स, आणि दुसरा आहे तो म्हणजे फोर्सेस बिटवीन लिक्विड्स अँड सॉलिड मॉलिक्युल्स. त्या मॉलिक्युल्सवरती एक्झर्ट होणारे फोर्सेस आहेत त्याच्यावरती देखील हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिपेंड आहे. कशावरती, तर एक सांगितलं मी तुम्हाला, कोहेसिव्ह फोर्सेस, नेट कोहेसिव्ह फोर्स हा किती एक्झर्ट होतोय, आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी एक्झर्ट होणारे फोर्सेस. आपण जर समजा या ठिकाणी तीच डायग्राम कन्सिडर केली, याच्यामध्ये पुस्तकात तुमचा डायग्राम आहे बघा, हा एक काच आहे म्हणजे ग्लास आहे, हा एक ग्लास आहे, आणि त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेलं हे लिक्विड त्यांनी आपल्याला त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. हे पूर्ण काय आहे, लिक्विड आहे, बरोबर आहे. तर आपण या ठिकाणी एक्झर्ट होणारे जे फोर्सेस आहेत, डिफरंट फोर्सेस, ते आपण स्टडी करणार आहोत. हे आहे तुमचं सॉलिड आणि हे आहे लिक्विड, बरोबर आहे. हा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट, याला आपण नाव दिलं ए. इथे एक मॉलिक्यूल आहे समजा, त्याला आपण ए नाव दिलं. त्याचा मी हा पूर्ण स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स ड्रॉ करतो. या मॉलिक्यूलचा हा स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स आहे जो सॉलिडच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेला आहे, बरोबर आहे. वरच्या बाजूला इथं एअर मीडियम आहे. कुठलं मीडियम आहे, एअर मीडियम. हे सॉलिड मीडियम, हे लिक्विड मीडियम आहे, बरोबर आहे. आता हा मॉलिक्यूल ए, याच्यावरती एक्झर्ट होणारे जे डिफरंट फोर्सेस आहेत ते आपण जर डिस्कस केली तर सगळ्यात पहिल्यांदा कुठला फोर्स येतो आपल्याला माहीत आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे जो व्हर्टिकली डाऊनवर्ड असतो. परंतु आपण जर पाहिलं तर मॉलिक्यूल ही अशी गोष्ट आहे किंवा मॉलिक्यूल हा एक एलिमेंटरी पार्टिकल आहे म्हटलं तरी चालेल, जो आपल्या डोळ्याला दिसत नाही. मग याचं मास किती असणार आहे, व्हेरी स्मॉल. मग त्याच्यामुळे त्याच्यावरती एक्झर्ट होणारा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे हा कसा असतो, निग्लिजिबल आहे, किंवा त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा याच्यावरती कुठल्याही प्रकारचा इफेक्ट होत नाही म्हटलं तरी चालेल. एवढा तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा आहे, स्मॉल आहे, किंवा तो वीक फोर्स आहे आपल्याला माहीत आहे. त्याच्यामुळे ग्रॅव्हिटेशनल फोर्स याच्यावरती एक्झर्ट होतो, पण तो आपण निग्लेक्ट करणार आहोत. आता याच्यानंतर आणखीन एक फोर्स दाखवला आहे या डायरेक्शनला, AP, वेक्टर APच्या अलॉंग एक फोर्स त्यांनी आपल्याला दाखवलेला आहे. इथं जर आपण पाहिलं, सॉलिडचा सरफेस हा कसा आहे, व्हर्टिकल. त्याच्यामुळे त्याच्यावरती एक्झर्ट होणारा जो नेट अधेसिव्ह फोर्स आहे हा कसा असेल, हॉरिझॉन्टल असेल, किंवा इनटू द इंटिरियर ऑफ सॉलिड असेल, बरोबर आहे. या सॉलिडच्या आतमधल्या बाजूला असेल. हा काय आहे, इथं महत्त्वाची गोष्ट, ए मॉलिक्यूल जो आपण कन्सिडर केला आहे हा लिक्विड मॉलिक्यूल आहे, हे आपल्या लक्षात असू द्या. इथं जो आपण ए कन्सिडर केला आहे हा ए मॉलिक्यूल हा लिक्विड मॉलिक्यूल आहे, आणि त्याच्यावरती कुठले कुठले फोर्सेस एक्झर्ट होत आहेत, त्याच्यामुळं या लिक्विडचा शेप असा का झालेला आहे ते आपण या ठिकाणी डिस्कस करत आहोत, बरोबर आहे. हा मॉलिक्यूल ए आहे, याच्यावरती सगळ्यात पहिल्यांदा फोर्स मी तुम्हाला सांगितला व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनला ग्रॅव्हिटेशनल. पण आपल्याला माहीत आहे मॉलिक्यूल हा खूप स्मॉल असतो, त्याचं मास हे निग्लिजिबल आहे, त्याच्यामुळे त्याच्यावरती एक्झर्ट होणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स देखील कसा असतो, निग्लिजिबल असतो. आता मग आपण सर इथं पहिले डिस्कस करत आहोत वेक्टर APच्या अलॉंग या डायरेक्शनला असणारा जो नेट अधेसिव्ह फोर्स आहे, कुठला, नेट अधेसिव्ह फोर्स.
आपण अधेसिव्ह फोर्सची डेफिनेशन पाहिलेली आहे. अधेसिव्ह फोर्स आपल्याला काय सांगतो तर दोन डिफरंट सबस्टन्समधल्या मॉलिक्युल्समध्ये असणारा जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्याला म्हणतो आपण अधेसिव्ह फोर्स. या ठिकाणी ग्लास मॉलिक्युल्स आहेत, नंबर ऑफ ग्लास मॉलिक्युल्स किंवा या स्पियर ऑफ इन्फ्लुएन्समध्ये असणारे नंबर ऑफ ग्लास मॉलिक्युल्स किंवा सॉलिड मॉलिक्युल्स या लिक्विड मॉलिक्युलवरती काय करत आहे, स्वतःचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन एक्झर्ट करत आहेत. बरोबर आहे. आणि हा नक्कीच कसा असेल, स्ट्रॉंगर ॲज कम्पेअर्ड टू लिक्विड ऑर एअर मॉलिक्युल्स, कारण त्यांच्यामधला इंटरमॉलिक्युलर फोर्स हा स्ट्रॉंगर आहे हे आपल्याला माहीत आहे. तो कुठल्या डायरेक्शनला आहे, वेक्टर APच्या अलॉंग आहे. त्याच्यानंतर आणखीन एक फोर्स आहे, तो म्हणजे वेक्टर ACच्या अलॉंग दाखवतो मी तुम्हाला. हा वेक्टर ACच्या अलॉंग असणारा आणखीन एक फोर्स, त्याचं नाव आहे नेट कोएझिव्ह फोर्स. कोएझिव्ह म्हणजे काय, फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू मॉलिक्युल्स ऑफ सेम सबस्टन्स. एकाच सबस्टन्सच्या दोन मॉलिक्युल्समध्ये प्रेझेंट असणारा फोर्स म्हणजे कोएझिव्ह फोर्स. मग इथं याच्या स्पियर ऑफ इन्फ्लुएन्समध्ये इथं देखील नंबर ऑफ लिक्विड मॉलिक्युल्स आहेत. या नंबर ऑफ लिक्विड मॉलिक्युल्सनं देखील याच्यावरती एक्झर्ट केलेला जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो या डायरेक्शनला असेल किंवा इन टू द इंटेरियर ऑफ लिक्विड असेल. आणि आणखीन एक फोर्स आहे, तो म्हणजे आपण जो ड्रॉ केला या ठिकाणी तर अधेसिव्ह फोर्स एक्झर्टेड बाय एअर मॉलिक्युल्स. इथं देखील पहिला आपण तर स्पियर ऑफ इन्फ्लुएन्सचा काही पार्ट हा एअर मीडियममध्ये आहे. आणि एअर मीडियम हे कसं आहे, रेअरर ॲज कम्पेअर टू लिक्विड अँड सॉलिड. सॉलिड अँड लिक्विडच्या बाबतीमध्ये एअर मीडियम हे कसं आहे, खूप विरळ आहे, विरळ, ज्याच्यामध्ये नंबर ऑफ एअर मॉलिक्युल्स हे खूप कमी असतील ॲज कम्पेअर टू लिक्विड अँड सॉलिड मॉलिक्युल्स. त्याच्यामुळं इथं जर पाहिलं आपण तर यांनी देखील एक्झर्ट केलेला अधेसिव्ह फोर्स हा कसा आहे, निग्लिजिबल आहे. त्याच्यामुळं हा देखील आपण कन्सिडर करणार नाहीत. मग या ठिकाणी मॉलिक्युलची जी मुवमेंट आहे ती फक्त आणि फक्त दोनच फोर्सेसमुळे होते. एक म्हणजे वेक्टर APच्या अलॉंग असणारा नेट अधेसिव्ह फोर्स आणि वेक्टर ACच्या अलॉंग असणारा नेट कोएझिव्ह फोर्स. या दोन फोर्सेसमुळंच त्या मॉलिक्युलची काय होईल, मुवमेंट होईल. आणि या दोन फोर्सेसचा येणारा रिझल्टंट हा कसा असेल, अलॉंग वेक्टर AR असेल, जो कसा आहे अगेन इन टू द इंटेरियर ऑफ सॉलिड आहे. त्याच्यामुळं इथं आपण काय म्हणू शकतो की मॉलिक्युल A पुल्स ऑर अट्रॅक्टेड टुवर्ड्स सॉलिड सरफेस. त्याच्यामुळं मॉलिक्यूल A म्हणजे याचा अर्थ लिक्विड मॉलिक्यूल हा काय झाला, सॉलिड मॉलिक्यूलकडे किंवा सॉलिड सरफेसकडे अट्रॅक्ट झाला. त्याच्यामुळे या ठिकाणचा जो शेप आहे हा कसा आहे, कॉन्केव्ह आहे. समजलं. आता याच्यानंतर आपल्याला डिस्कस करायचं कॉन्व्हेक्स. बघा आता याच्यानंतर आपल्याला बघायचं कॉन्व्हेक्स मेनिस्कस किंवा ऑप्टिस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. हा झाला तुमचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ॲक्यूट झाला, कारण या ठिकाणी आपण ड्रॉ केली टँजंट आणि हा सरफेस ऑफ सॉलिड, या दोघांच्या मधला जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे हा ॲक्यूट आहे. ठीक आहे. आता याच्यानंतर आपल्याला पाहायचं ऑप्टिस अँगल. समजा तोच आपण ग्लास घेतला, तोच आपण या ठिकाणी ग्लास घेतला, पण आता आपण जे लिक्विड चॉईस करणार आहोत, लिक्विड कुठलं आहे, समजा या ठिकाणी आता आपण लिक्विड चॉईस करणार आहोत मर्क्युरी. मर्क्युरीच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला आताच सांगितलं किंवा परत एक वेळेस सांगतो, मर्क्युरीच्या दोन मॉलिक्युल्समध्ये प्रेझेंट असणारा फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजेच कोएझिव्ह फोर्स हा एवढा स्ट्रॉंगर असतो की कुठलाच सॉलिड मॉलिक्युल्स त्याच्यावरती एक्झर्ट केला जो अधेसिव्ह फोर्स आहे, त्या अधेसिव्ह फोर्समुळं त्या मर्क्युरीच्या एका मॉलिक्युलला किंवा एका सिंगल ड्रॉपलेटला स्वतःकडे अट्रॅक्ट करू शकत नाही. त्याच्यामुळं मर्क्युरी जर समजा फर्शवर किंवा खाली कुठं जरी पडला तरी त्याला आपण इझिली कशामध्येही पण कंटेनरमध्ये, कुठल्याही कंटेनरमध्ये त्याला आपण भरून घेऊ शकतो, कारण मर्क्युरी हा कशाला चिटकत नाही. याचा अर्थ रिझन काय आहे की त्या मर्क्युरीच्या दोन मॉलिक्युल्समध्ये असणारा फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा इतर एक्झर्ट केलेल्या अधेसिव्ह फोर्सपेक्षा कसा असतो, स्ट्रॉंगर असतो. त्याच्यामुळे आपण मर्क्युरीमध्ये हात बुडवून जरी बाहेर काढला तरी देखील आपल्या हाताला सिंगल ड्रॉप किंवा सिंगल मॉलिक्यूल देखील आपल्या हाताला चिटकत नाही. त्याचं रिझन हे आहे. आता या ठिकाणी मर्क्युरी आपण चॉईस केला तर इथला जो पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टचा जो शेप आहे कशाचा, त्या फ्री सरफेस ऑफ लिक्विडचा किंवा त्या मर्क्युरीचा हा कसा असेल, कॉन्व्हेक्स अपवर्ड असेल. कसा असेल, कॉन्व्हेक्स अपवर्ड. ही कॉन्केव्ह साईड आतमधल्या बाजूला आणि कॉन्व्हेक्स वरच्या बाजूला आहे. या ठिकाणचा जर आपण टँजंट ड्रॉ केला तर आपण पाहू शकतो इथं येणारा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा कसा असतो, ऑब्ट्यूस असतो. आता याच्या बाबतीत समजा आपण इथं ए पॉईंट चॉईस केला, या ए पॉईंटला त्याचा आपण स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स ड्रॉ केला. बरोबर आहे. हा ए पॉईंट आहे, या ठिकाणी आपण त्याचा स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स ड्रॉ केला. इथं आपल्याला काय दिसतंय की इथं आणखीन एक सिमिलरली या ठिकाणी हॉरिझॉन्टल डायरेक्शनला एक फोर्स आहे, नेट अधेसिव्ह फोर्स एक्झर्टेड बाय सॉलिड मॉलिक्युल्स ऑन मॉलिक्यूल ए. त्याच्यानंतर एअर मॉलिक्युलने एक्झर्ट केला, निग्लेक्ट केला आपण, ग्रॅव्हिटेशनल फोर्स निग्लिजिबल आहे. याच्यानंतर आणखीन एक फोर्स जो आहे तो कुठला आहे तर आपण पाहू शकतो इथला फोर्स म्हणजे
हा अलॉंग वेक्टर AC हा कुठला फोर्स आहे तर नेट कोहेसिव्ह फोर्स एक्झर्टेड बाय मर्क्युरी मॉलिक्युल्स ऑन दॅट मॉलिक्यूल ए. या मर्क्युरी मॉलिक्युल्सनं याच्या स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्सच्या आतमध्ये असणाऱ्या मर्क्युरी मॉलिक्युल्सनं याच्यावरती एक्झर्ट केलेला जो फोर्स आहे तो फोर्स कुठला नेट कोहेसिव्ह फोर्स जो अलॉंग वेक्टर AC आहे. पण इथं मी तुम्हाला काय मागाशी सांगितलं की इथं आपण म्हणू शकतो वेक्टर ACच्या अलॉंग असणारा जो फोर्स आहे F कोहेसिव्ह इज ग्रेटर दॅन F अधेसिव्ह. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणचा जो कोहेसिव्ह फोर्स आहे तो अधेसिव्ह फोर्सपेक्षा स्ट्रॉंग आहे. त्याच्यामुळे दोघांचा रिझल्टंट हा कसा येईल या डायरेक्शनला, म्हणजे याचा अर्थ इनटू द इंटिरियर ऑफ लिक्विड दॅट इज वेक्टर AR हा कुठं आला, जसं इथं इनटू द सॉलिड आलता तसं या ठिकाणी इनटू द लिक्विड येईल. त्याच्यामुळं लिक्विड मॉलिक्युल्स हे लिक्विडकडेच अट्रॅक्ट होतील, या सॉलिडकडे अट्रॅक्ट होणार नाहीत. त्याच्यामुळं इथला जो शेप आहे हा शेप कसा असेल कॉन्वेक्स असेल, समजलं. आणि इथला जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे हा कसा असेल ऑब्ट्यूस असेल. आता याच्यामध्ये आणखीन एक कंडिशन आहे ती म्हणजे झिरो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. झिरो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कधी येतो, ज्या वेळेस तुम्ही या ठिकाणी चॉईस करणारी जी पेअर आहे, जी पेअर तुम्ही चॉईस करणार आहात ती पेअर जर समजा प्युअर ग्लास आणि प्युअर वॉटरची असेल, प्युअर ग्लास आणि प्युअर वॉटरची असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी अशा पद्धतीनं शेप मिळेल. इथं दोघांमधला जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे टँजंट काय तर कशी येईल या डायरेक्शनला येईल आणि सरफेस ऑफ सॉइल कुठं आहे या डायरेक्शनला आहे. दोघांमधला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इथं काय असेल 0 डिग्री असेल. कधी ज्यावेळेस तुम्ही इथं पेअर जी चॉईस करणार आहात ती प्युअर ग्लास आणि प्युअर वॉटरची असेल तर त्यावेळेस आपण काय म्हणू शकतो की अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन लिक्विड अँड सॉल्ट विल बी 0. आणि त्यावेळेस लिक्विड वॉटर जे आहे ते काय होईल कम्प्लिटली सॉलिडकडे काय होईल अट्रॅक्ट होईल. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी फक्त एकच रिझल्टंट फोर्स राहतो वेक्टर APच्या अलॉंग असणारा नेट अधेसिव्ह फोर्स एक्झर्टेड बाय ग्लास मॉलिक्युल्स ऑन लिक्विड मॉलिक्युल्स वॉटर मॉलिक्युल्स. म्हणजे आपल्याला माहीत असलं पाहिजे ज्यावेळेस तुम्ही ग्लास आणि केरोसिन ही पेअर चॉईस करता त्यावेळेस तुमचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ॲक्यूट येतो. ज्यावेळेस तुम्ही ग्लास आणि मर्क्युरी ही पेअर चॉईस करता त्यावेळेस तुमचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऑब्ट्यूस येतो. आणि ज्यावेळेस तुम्ही प्युअर ग्लास अँड प्युअर वॉटर चॉईस करता त्यावेळेस तुमचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा 0 येतो. समजलं. एवढं आपल्याला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. Another important concept, that is angle of contact, which is also very useful for the discussion of surface tension of liquids. To understand this, let us consider a beaker with the water, a glass plate. Actually here is no glass plate, let us use this glass rod. It is dipped vertically into the liquid. If you observe the surface very carefully, you find that the liquid surface will not touch the surface of glass at right angles, but simply it raises like concave in case of water, and in case of mercury it is just like convex. In case of water it is concave, but in case of mercury it is convex. Imagine a tangent drawn to the surface of liquid. Now from that, let us define the definition of angle of contact. A tangent QR is imagined at the point of contact to the surface of liquid. The angle measured inside the liquid, that is angle PQR, that is theta, that is nothing but angle of contact. Let us define the angle of contact. The angle of contact is the angle made by the tangent drawn to the liquid surface at the point of contact on the surface of the glass plate measured inside the liquid.